स्थानिक निवडणुका, स्थानिक मुद्दे, स्थानिक अस्मिता यामुळेच की काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशी महायुती आणि महाविकास आघाडीची वीण उसवताना दिसतेय. कुठे जाहीरपणे तर कुठे हळू आवाजात, पण स्वबळाची भाषा सुरू झाली आहे. आजच्या 0 आवरमध्ये चर्चा करूयात महापालिका निवडणुकीत बदलत्या राजकीय समीकरणांची. त्यासाठी मी पूर्वी भावे तुमचं स्वागत करते. महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी काल राज्यातील निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली. यावरती निवडणूक आयोगाकडनं 1-2 दिवसामध्ये उत्तर अपेक्षित आहे, पण हे उत्तर काय असेल हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधी पक्षांनीही हत्यारांना धार लावायला आता सुरुवात केली आहे. पण ही हत्यारं केवळ विरोधकांवरच वापरली जातील असं मात्र नाहीये. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीच्या गोंडस नावाखाली आपल्या मित्रांना घायाळ करायची तयारी ही सर्वांनीच ठेवली आहे. म्हणजेच हायपोथेटिकली बोलायचं तर सर्वच पक्ष स्वबळावरती लढले तर राज्यामध्ये चित्र काय असेल? स्वतःच्या ताकदीवरती लढून सर्वाधिक यश मिळवू शकेल असा एखादा पक्ष आहे का? याच आशयाचा प्रश्न आजच्या 0 आवरमध्ये आम्ही तुम्हाला विचारलेला आहे. तो पाहण्यासाठी सर्वात आधी जाऊयात आमच्या पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सर्व पक्ष स्वबळावरती लढले तर सर्वात मोठा पक्ष कोणता ठरेल? भाजप, शिवसेना, शिवसेना ठाकरे पक्ष का काँग्रेस? अजूनही तुम्ही वोट करू शकता. आमच्या सोशल मीडिया पोर्टल्सवरती वोटिंग सुरू आहे. तर सुरुवात करूया महायुतीपासनं. महायुतीमध्ये सर्वात मोठी कुस्ती दिसतीये ती ठाण्यामध्ये. अबकी बार 70 पारचा नारा भाजपने आज ठाण्यात दिलाय आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्याच्या दिशेने पहिली चाल केली आहे. भाजप आमदार संजय केळकर यांनी स्वबळावरती लढणार असल्याचं आज जाहीर केलं. शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी आपले पत्ते अजून उघड केलेले नाहीयेत, पण एकटं लढावं लागलं तर आपला पक्ष तयार आहे असं त्यांनी म्हटलंय. गेल्या 20 वर्षांमध्ये अनेक वेळेला युती जमलेली नाही आहे. एका बाजूला आमची तयारी आहे म्हटलं जातं आणि दुसऱ्या बाजूला जागा वाटपाच्या वेळेला अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित राहतात आणि त्याच्यामुळे आम्ही कायम तयारीत असणारी संघटना आहे. 365 दिवस आपलं सैन्य तयार असलं पाहिजे. सर्व ठिकाणी लढण्याची वेळ आली तर ती लढण्याची तयारी असली पाहिजे. प्रत्येक पक्षाने आपली भूमिका मांडलेली आहे. आम्ही सांगितले की आमचा महापौर बसेल. इतके वर्ष तर आम्ही वेगळंच लढलो ना. तयारी आहे म्हणजे काय? आज या ठिकाणी आज 80च्या 85 पर्यंत सिटिंग नगरसेवक जर आमच्याकडे आहेत तर समजा आमची युतीत लढण्याची तयारी आहे. आणि समजा जर युती झाली नाही तर आम्हाला लढावंच लागणार आहे ना. 85 सिटिंग नगरसेवक आमच्याकडे आज आहेत. ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या दिवसागणिक वाढतीये आणि त्यामुळेच राज्यामध्ये जरी मांडीला मांडी लावून बसले असले तरी ठाण्यामध्ये स्थानिक पातळीवरती दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढून ताकद आजमावायचं ठरवलंय. आणि त्याचाच भाग म्हणून भाजपने आज निवडणूक पूर्वतयारी अभ्यास वर्ग भरवला. या कार्यशाळेमध्ये 415 इच्छुकांनी सहभागही घेतला. शिवाय यावेळी काही पक्षप्रवेशही झाले. किमान 70 जागा जिंकायच्या आणि आपल्या पक्षाचा महापौर बसवायचा असं भाजपचं टार्गेट दिसतंय. आता कसं आहे, ठाणे महापालिकेमध्ये महायुतीचं गणित बिघडलं तर नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीमध्ये सुद्धा हे लोण पसरू शकतं. भाजपचे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेला टार्गेट करतातच आहेत. त्यामुळे इथेही दोन्ही पक्ष आपापले दंड थोपटत वेगळे लढू शकतात. याच पार्श्वभूमीवर प्रत्येकाने स्वतःच्या अधिकाराचं भान ठेवलं पाहिजे असा सल्ला शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी दिलाय. त्यांनी नाईकांचं नाव घेतलं नाहीये तरी त्यांचा रोख कुणाकडे आहे हे स्पष्टच आहे. आणि दुसरीकडे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी आपलाच पक्ष मोठा भाऊ असल्याची आठवण मित्र पक्षाला करून दिली. महायुतीनंच आम्ही सगळ्या निवडणुकींना सामोरं जाणार आहोत. पण तुमच्याशी बोलताना मी जर सांगितलं की मी इकडे युती करणार आहे आणि मी इकडे युती करणार नाही, मला हा अधिकार आहे का? त्याच्यावर प्रत्येकानं स्वतःच्या अधिकाराचं पहिलं भान ठेवलं पाहिजे. हे स्वतःचं आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि हे सगळे अधिकार जे आहेत हे 3 नेत्यांना दिलेले आहेत, आम्हाला कोणाला नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी 6 विभागीय बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कोणत्याही नेत्यांनी महायुतीबद्दल कुठलंही स्टेटमेंट करू नये. कोणाचाही मतभेद तयार करायचा नाही. मोठ्या भावाच्या भूमिकेत आपण राहायचं. ही अशी धुसफूस सुरू झाली असली तरी सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरी अंतिम निर्णय आमचाच म्हणत शिवसेनेची खुंटी बळकट केली आहे. पाहूया. कार्यकर्त्यांना वाटत असतं
की आपल्याला सगळ्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे, सगळे निवडणुकीत सहभागी झाले पाहिजे. शेवटी काय, महायुतीमध्ये आम्ही लोकसभा लढलो, महायुती म्हणून विधानसभा लढलो, स्थानिक स्वराज्य संस्था देखील आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत. कार्यकर्त्याची भावना असते, त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना व्यक्त केली. तशी इतर जे आमचे महायुतीतले पक्ष आहेत ते त्यांची कार्यकर्त्यांची भावना व्यक्त करतात. पण अंतिम निर्णय आम्ही घेऊ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या ठिकाणी महायुतीचा भगवा डौलाने फडकेल. निवडणुकीचे वारे व्हायला लागले आणि महायुतीमध्ये राजी नाराजीचे फटाके फुटायला लागले. आता एकमेकांना आव्हान देण्यासाठी दिवाळीच्या कंदिलांबरोबरच बॅनरबाजीची आरासही सजू लागली. शिंदेंच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या कलानगर परिसरामध्ये बॅनर झरकवलाय. यंदा महापौर शिवसेनेचाच असं म्हणत शिंदेंच्या शिवसेनेकडनं उद्धव ठाकरेंना डिवचण्यात आलंय. पण या बॅनरबाजीतनं शिंदेंनी एका बाणामध्ये 2 पक्षी मारल्याची चर्चा आहे. महायुतीतला मित्रपक्ष आणि यंदा बीएमसीवरती महापौर बसवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपलाही टोचल्याची चर्चा सुरू झाली आहे. महायुतीमध्ये शिवसेना भाजपमध्ये जागा वाटपही ठरण्याआधीच शिवसेनेने मुंबई महापौर पदावरती दावा केला आणि चर्चा करणाऱ्यांना आयतं कारण मिळालं. मात्र भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी अतिउत्साही पोस्टरबाजांना टोला लगावलेला आहे आणि युती मजबूतच असल्याचा दावा केलाय. मला वाटतं एकनाथ शिंदेजी असे कधी महायुतीच्या विरुद्ध काही कधीच त्यांनी भूमिका राहिली नाही. उलट एकनाथ शिंदेजी यांनी महायुती मजबूत करण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला आणि म्हणजे प्रयत्न केला आहे. मलाच ते अनेक वेळा अध्यक्ष असताना भाजपाचा अध्यक्ष असताना एकनाथ शिंदेजींनी 50 वेळा तरी माझ्याशी चर्चा केली की महायुती कशी एकत्र राहील, महायुती कशी एकत्र राहील. आता मात्र कोणी कार्यकर्त्यांनी बॅनर लावलं असेल, कोणी पदाधिकाऱ्यांनी बॅनर लावलं असेल. कधी कधी अतिउत्साही लोक राहतात, आमच्याकडले काही लोक राहतात अतिउत्साही, त्यांनी लावले असतील. त्यामुळं असं काही होणार नाही, महायुतीच त्या ठिकाणी राहील. आणि यात भर म्हणून का काय, आता स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये युतीत धुसफूस दिसतेय. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांमध्ये अधिकाधिक नोंदणी करण्याची सूचना शिवसेना पदाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची अलीकडेच बैठक झाली आणि यावेळी स्थानिक नेत्यांना कामाला लागण्याचा कानमंत्र देण्यात आल्याचंही समजतंय. या निवडणुकीमध्ये नोंदणी अधिकाधिक करणारा उमेदवार जिंकण्याची शक्यता अधिक असते आणि त्यामुळे शिवसेनेने नोंदणीवरती भर दिलाय. महायुतीमध्ये निवडणूक लढली गेली तर अधिकाधिक मतदारसंघ पदरात पाडून घेता यावेत म्हणून ही तयारी असू शकेल. नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र विधान परिषदेला महायुतीचे उमेदवार असतील असं सांगितलेलं आहे, तेही पाहूयात. जेव्हा महायुतीमध्ये सीट वाटप होईल महायुतीमध्ये, तेव्हा कुठली सीट शिवसेनेला, कुठली भाजपाला, पुणे कुणाला, अमरावती कुणाला, नागपूर कुणाला, कोकण कुणाला, हे आमचं वाटप होतं. तयारी सर्व करू आम्ही. तयारी काही कामा वाया थोडी जाणार आहे. शेवटी महायुतीच्या कामात येईल तयारी, असंच राहणार आहे. म्हणजे तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्था असो, पदवीधर असो, शिक्षक असो, आम्ही आपापली तयारी करू. कारण आम्ही तिघे तयारी करू तेव्हा एकत्र येऊ. त्यांनी 25%, त्यांनी 25%, त्यांनी 25%, 75% जाऊ. या दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी आज आपल्या पक्षाच्या मंत्र्यांना तंबी दिली. आगामी निवडणुकांमध्ये झोकून देऊन काम करा, पक्षांतर्गत कुरबुरी मिटवा असं त्यांना बजावण्यात आलंय. आज मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये मंत्र्यांना निवडणुकीसाठी टार्गेट्सही देण्यात आली. तसंच पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची कामं मार्गी लावा असंही सांगण्यात आलंय. तर अशा रीतीने महायुतीमध्ये रंग बदलत असताना महाविकास आघाडीतही सुरात सूर मिसळत नाहीयेत. मनसेच्या संभाव्य एंट्रीमुळे मिठाचा खडा पडलेला दिसतोय. म्हणजे म्हणे असं कळतंय की खासदार संजय राऊत यांनी पत्र काँग्रेस श्रेष्ठींना लिहिलंय आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांबद्दल तक्रार केली आहे. महाविकास आघाडीमध्ये नवा भिडू नको अशा विधानांबद्दल ही तक्रार असल्याची माहिती आहे. शिवाय कालच्या महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळामध्ये जाणं प्रदेशाध्यक्षांनी टाळलं होतं, त्यावरही राऊतांनी आपली नाराजी प्रकट केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. आता राऊतांच्या या पत्रामुळे काँग्रेस श्रेष्ठी नाराज झाल्याचीही माहिती आहे. स्वतः सपकाळांनी यावरती दिलेली प्रतिक्रिया प्रचंड सावध आहे. आपण दिल्लीत बैठकीला होतो, पक्षाचे ज्येष्ठ नेते शिष्टमंडळात होते, त्यामुळे पक्ष त्यात सहभागी होताच असं सपकाळांचं म्हणणं आहे. काँग्रेस हा इंडिया अलायन्सचा महाविकास आघाडीचा
एक पक्ष असल्यामुळे या अनुषंगानं काँग्रेस पक्षाशी शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा संवाद होता आणि त्या संवादाच्या अनुषंगानं आदरणीय CWCचे मेंबर बाळासाहेब थोरात, नंतर दुसऱ्या दिवशी आमचे विधानमंडळातील गटनेते विजय वडेट्टीवारजी हे सहभागी झाले होते. त्यामुळे पक्ष हा त्या ठिकाणी होताच आणि असा कुठलाही तक्रारीचा सूर या प्रकरणामध्ये नाही. तर मनसेमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये ही रस्सीखेच सुरू असताना महायुतीच्या नेत्यांनी दोघांनाही छेडायला सुरुवात केली आहे. शिवसेनेचा मुंबईतला उत्तर भारतीय चेहरा असलेले संजय निरुपम काय म्हणतायत ऐका. महाराष्ट्र महाविकास आघाडीमध्ये मागच्या दरवाजातून मनसेला आतमध्ये घेतलेला आहात का? आमचा एक पहिला प्रश्न आहे. आता काँग्रेसची जबाबदारी आहे की या विषयावर स्पष्ट केला पाहिजे, स्पष्टीकरण आला पाहिजे. मनसे MVAचा घटक दल आहे का, झालेला आहे का, याच्यावर आम्हाला प्रश्न विचारायचा आहे. निरुपम काहीही म्हणत पण आमचं ठरलंय असा संदेश द्यायला ठाकरे सेना आणि मनसेने मात्र सुरुवात केली आहे. दिवाळीचे आकाश कंदील सगळीकडे दिसायला लागलेत आणि दादरमध्ये या आकाश कंदिलांवरती ठाकरे बंधूंचे फोटो झळकतायत. बाळासाहेब ठाकरेंसोबत उद्धव आणि राज या कंदिलांवरती बघायला मिळत आहेत. शिवाय दोन्ही पक्षांचे युवा नेते आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनाही कंदिलांवरती स्थान मिळालंय. ठाकरेंच्या शिवसेनेने हे आकाश कंदील लावलेले आहेत. आता ठाकरेंच्या संभाव्य युतीमुळे काँग्रेसला मुंबईत स्वबळावरती लढावं लागणार का काय असा प्रश्न अनेकांना पडलाय. मात्र नागपुरामध्ये काँग्रेस आपल्या मित्रपक्षांना जवळ करण्याची शक्यता दिसत नाहीये, कारण आज काँग्रेसनं इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या, फॉर्म भरून घ्यायलाही सुरुवात केली. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद, नगर परिषदा आणि पंचायतींसाठी या मुलाखती झाल्या आहेत. मात्र नागपूर शहरामध्ये महाविकास आघाडीत सर्वात प्रबळ काँग्रेसच आहे. त्यामुळे शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही काँग्रेस स्वबळावरती लढण्याची चिन्ह आहेत. झिरो अवरमध्ये यानंतर वेळ झालेली आहे. आगामी निवडणुकीबद्दल आम्ही आज जो प्रश्न विचारला होता त्यावरती तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात. जाऊयात मीडिया सेंटरला. रोहित खेडेकर यांची एक्स पोस्ट आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महायुतीच मोठा पक्ष ठरू शकतो. स्वबळावरती कुठल्याही पक्षामध्ये एवढी ताकद नाही असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. एक्सवरून श्याम यांचं मत आपण पाहतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे लढवल्या तर भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरेल असं त्यांचं मत आहे. एक्सवरून पुढची प्रतिक्रिया विनोद यांची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत कोणताही अंदाज बांधता येणार नाही, परंतु भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांना फायदा होईल. युट्यूबवरून पुढची प्रतिक्रिया हार्दिक यांची आहे. स्वबळावरती आता विजय शक्य नाही असं त्यांनी म्हटलंय. ग्रामीण भागामध्ये महाविकास आघाडीतील महत्त्वाचे कार्यकर्ते भाजपमध्ये गेलेत, त्यामुळे पालिका निवडणुकीमध्ये भाजप मोठा पक्ष ठरेल. प्रसाद माने यांनी युट्यूबवरती प्रतिक्रिया दिली आहे. फेसबुकवरनं गजानन राठोड यांची प्रतिक्रिया आहे. सर्व आमदार खासदारांना गोळा केलेला पक्ष एक नंबर ठरेल. इंस्टाग्रामवरनं सुजित यांची प्रतिक्रिया बघतोय. स्थानिक विधानसभा लोकसभा निवडणुका या सगळ्या स्वबळावरती झाल्या पाहिजेत असं त्यांचं मत आहे. आणि आता याच मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपण गेस्ट सेंटरला जाऊया. आज आपले जे पाहुणे आहेत त्यांची ओळख करून देते. निरंजन डावखरे भाजपचे आमदार आपल्यासोबत आहेत, तसंच काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत, शिवाय शिवसेनेचे मुख्य सहप्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार हारून खान आपल्यासोबत आहेत. आपल्या सर्वांचं मी स्वागत करते आणि आजच्या या चर्चेला आपण सुरुवात करूया. मला असं वाटतं की सर्वात आधी मी निरंजन डावखरे यांच्याकडे जाणार आहे. आज स्वबळाचा नारा ठाण्यामध्ये दिला गेलेला आहे आणि त्यानंतर महायुतीचं काय असा एक प्रश्न अर्थातच कुठेतरी सुरू झालाय. काय प्रतिक्रिया द्याल याबद्दल? नाही, याच्यामध्ये आज जी आमची बैठक
ठाण्यामध्ये झाली. त्याच्यामध्ये ही बैठक खरं तर संघटनात्मक बैठक होती. याच्यामध्ये शक्ती केंद्र प्रमुख, माजी नगरसेवक, त्याचबरोबर जिल्ह्याचे पदाधिकारी यांना बोलवून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आपण काय तयारी केली पाहिजे, कुठल्या पद्धतीची तयारी केली पाहिजे, याच्यासाठी खऱ्या अर्थाने एक कार्यशाळा होती. आणि या कार्यशाळेच्या माध्यमाने येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी हा विषय होता. त्याच्यामध्ये स्वबळाचा असा काही विषय झाला नाही. या संदर्भातला निर्णय जो आहे तो निश्चितपणे आमचे जे राज्याचे नेते आहेत, निरंजनजी, पण ते मग त्या अबकी संदर्भातला बार निर्णय घेणार. 70 पार ही घोषणा काय होती आणि त्याचबरोबर महापौर सुद्धा भाजपचा असावा ठाण्यामध्ये, अशा पद्धतीचं सुद्धा चर्चा झाल्याचं कळलंय. आपले आमदार संजय केळकर हे बोललेले आहेत, त्याबद्दल काय सांगाल? नाही, याच्यामध्ये केळकर साहेबांनी पण जी भूमिका मांडलेली आहे ती अशी आहे की कार्यकर्त्यांची इच्छा आहे की महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण महापौर जर भारतीय जनता पार्टीचा बसवायचा असेल तर आपले आता सिटिंग 23 नगरसेवक आहेत. त्याच्यामुळे आपण ही संख्या वाढवली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपली तयारी कुठपर्यंत आहे, तर आपली तयारी 70 पेक्षा जास्त सीट्सवर आपण लढू शकतो या पद्धतीची तयारी, किंवा 70 पेक्षा जास्त नगरसेवक आपले निवडून येऊ शकतात या पद्धतीची तयारी ही बूथवरती असली पाहिजे. त्याच्यामुळे या संदर्भातली आजच्या बैठकीमध्ये चर्चा ही कार्यकर्त्यांची भावना होती आणि ती भावना निश्चितपणे पक्ष विचाराधीन घेईल. पण या संदर्भातला सर्वस्वी निर्णय हा राज्याचे आमचे नेते घेतील. हं. नक्कीच. निरंजनजी, याच्यानंतर राजू वाघमारे यांना सुद्धा मला हेच विचारायचं आहे की आज ठाण्यामध्ये जे काय झालं त्याच्यानंतर आपल्या मित्रपक्षाच्या अनुषंगाने आपली सध्या भावना काय आहे, खास करून ठाण्याच्या संदर्भात? नाही, बघा, आमची भावना पहिल्यापासून आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हेच सांगत आलेले आहेत की महायुतीमधूनच आपल्याला लढायचंय. राहिला प्रश्न ठाण्याचा, तर ठाण्याला काही भाजपच्या उतावळ्या नेत्यांकडून वेगवेगळ्या भूमिका मांडल्या गेल्या आणि त्या महायुतीच्या संपूर्णपणे स्थितीला मारक असणाऱ्या भूमिका होत्या. पण नंतर आदरणीय महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्यावेळी सांगितलं की अशा प्रकारची वक्तव्य नको आहेत, महायुतीत कोणीच अशी वक्तव्य करू नका की ज्याच्यामुळे इतर पक्षांना त्रास होईल किंवा इतर पक्षांची परिस्थिती किंवा कोंडी करण्याचा प्रयत्न आपण करू नये, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी बंद झाल्या. आता जी भूमिका आमच्या पक्षाच्या काही नेत्यांनी घेतली ती कार्यकर्त्यांची भूमिका होती आणि कार्यकर्त्यांनी ती मागणी केली होती की ठाण्यामध्ये स्वबळावर लढायचं. तर मला असं वाटतं की हा प्रश्न संपूर्णपणे आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबच सोडवणार आहेत आणि महायुतीच्या बाबतीत जो काही निर्णय असेल तर तो निर्णय आमचे नेतेच घेतात. त्याच्यामुळे बाकीचे कार्यकर्ते किंवा इतर नेते काय बोलतात याला काही तेवढं महत्व नाही. जे महत्व आहे ते आमचे सर्वोच्च नेते आदरणीय शिंदे साहेब जे बोलतात त्यालाच आहे. आणि शिंदे साहेब नेहमी म्हणत आलेले आहेत की महायुतीमध्ये आपल्याला लढायचंय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. राजूजी, एक प्रश्न मला विचारायचा. तुम्ही म्हणालात की काही उतावळेपणाने काही नेत्यांनी भाजपच्या काही विधानं केली, ते नेते कोण हे जाणून घ्यायला आम्हाला फार उत्सुकता आहे. आणि त्याचबरोबर आज तुम्ही जो एक बॅनर लावलेला आहे मुंबईमध्ये, त्याच्यामध्ये महापौर हा शिवसेनेचाच असं म्हटलेलं आहे आणि मातोश्रीच्या दारात कलानगरमध्ये हा बॅनर लावलेला आहे. तर म्हणजे यातनं एक तर सिद्ध होतंय की रोख कोणाकडे, पण त्याचबरोबर एकाच ठिकाणी जाणारा रोख आहे हा, का सर्वच पक्षांना कुठेतरी तुम्ही हे सांगताय? नाही, बघा, एक लक्षात घ्या, निवडणुका ज्यावेळी येतात त्यावेळी पक्ष कार्यकर्त्यांना आपल्याला उत्तेजन करायचं, द्यायचं असतं, त्यांचे म्हणणे ऐकायचं असतात. शिवसेनेचं आमचं वर्चस्व या मुंबई महानगरपालिकेमध्ये अगदी घराघरामध्ये पोहोचलेली आहे. शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार, धर्मवीर आनंद दिघेंचे विचार घेऊन या मुंबई शहरामध्ये जी कामं आम्ही गेल्या 2.5 वर्षात शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना झालेली आहेत, त्याच्यामुळे नक्कीच आम्हाला असं वाटतं की बरोबर आहे. शिवसेनेचा पण आपल्याला राजू पाहिजे. वाघमारेजी, मुद्दा असा आहे की या बॅनरमधनं दिलेला इशारा नक्की कोणाला आहे? हा ठाकरेंना आहे का हा भाजपला पण आहे? कारण जेव्हा भाजपची पहिली सभा झाली तेव्हा महायुतीचा महापौर अशी घोषणा भाजपकडनं करण्यात आलेली होती, पण इथे मात्र शिवसेनेचाच महापौर असं म्हटलं गेलं. आमचा इशारा अजिबात भाजपला नाही. भाजप आमचा मित्र पक्ष आहे, आमचा मोठा भाऊ आहे
आणि महायुतीमध्येच आम्ही लढतोय हा इशारा आम्ही जो मातोश्री समोर बॅनर लावला हा त्यांनाच दिलेला आहे. कारण त्यांचं चाललेलं आहे की महाविकास आघाडीचा महापौर होईल, उद्धव उभाटाचा महापौर होईल, असं त्यांचं जे चाललंय. तर हा इशारा आम्ही त्यांना दिलेला आहे. आमच्या मित्र पक्षात आम्ही इशारे वगैरे देत नाही. आम्ही महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत. असेच काही इशारे, अशाच पद्धतीच्या काही घटना महाविकास आघाडीमध्ये सुद्धा दिसत आहेत. सचिनजी, मी तुमच्याकडे येते. सचिनजी, असं कळतंय की शिवसेनेने पत्र लिहिलेलं आहे आपल्या वरिष्ठांना, प्रदेश अध्यक्षांबद्दल त्यांनी ज्या पद्धतीचं विधान केलं होतं त्याबद्दल. तर हे सगळे प्रकार जे आता घडत आहेत, खास करून मनसेचा समावेश करण्याच्या अनुषंगाने, ते बघता निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकसंध दिसणार आहे का? पहिली गोष्ट, आता मी राजू वाघपर्यंत सगळे ऐकत होतो. ते म्हणत होते की आम्ही कोणाला इशारे देत नाही आहोत, भाजप आमचा मोठा भाऊ आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना उठवळ मात्र म्हणता येत नाही. आणि ज्या पद्धतीनं ते बॅनर लागलेला आहे की महापौर हा शिवसेनेचाच असला पाहिजे, त्याचा अर्थ त्यांना एवढं तरी माहिती असलं पाहिजे की तेवढ्यासाठी जेवढ्या सीटा लागतात तेवढं भारतीय जनता पक्ष देणार आहे का? ते महायुती म्हणजे केवळ भारतीय जनता आहे, त्या लोक तितकं महत्व नाही, हे वेळोवेळी दिसतंय आम्हाला. आणि त्यासाठी मग तुमचे जे काही गणेश नाईकांच्या कार्यक्रमामध्ये शिंदे साहेब जात नाहीत, म्हणजे काही सगळं काही आलबेला आहे असं नाहीये. त्यामुळे केवळ महाविकास आघाडीवरती अशा तऱ्हेचं प्रश्नचिन्ह उपस्थित करावं असं तऱ्हेचं चित्र नाही. महायुतीमध्ये महाकुस्ती जी चालू आहे, त्यांनी जे जाहीर केलेल्या स्कीम्स कशा पद्धतीने केलेल्या, कशा पद्धतीनं कुचंबणा होते आहे एकनाथ शिंदे साहेबांची, हे आम्ही पाहतोय. आता राहता राहिला महाविकास आघाडीचा प्रश्न. मनसे हा पक्ष काही महाविकास आघाडीमध्ये नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. आजपर्यंत नव्हता. निवडणुका त्यांनी लोकसभेच्या कालावधीमध्ये असेल किंवा विधानसभेच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या भूमिका घेतलेल्या आहेत. आणि एकंदरच या काही मूलभूत आक्षेप आमच्या पक्षाचे आहेत, त्याच्यात काही शंका नाही. त्यामुळे या संदर्भामध्ये सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. आम्ही पहिल्यांदा स्पष्ट केलेलं आहे पक्ष नेतृत्वानं की स्थानिक नेतृत्वाच्या इच्छेनुरूप या पद्धतीनं हायकमांड निर्णय घेईल. आणि त्यामुळे स्थानिक पातळीवर विविध गणित वेगवेगळ्या पद्धतीचे होतील. जसं आता महायुतीमध्ये आहे की त्यांचं असं म्हणणं जे आम्हाला कळतंय की ठाण्यामध्ये युती होणार नाही, मुंबईमध्ये होईल, मग किती जागा घेतील ते पुढचा भाग आहे. पण अनेक ठिकाणी होईल की न होईल अशा तऱ्हेचे जसे चित्र आहे, तसंच इतरही ठिकाणी असेल. पण सचिनजी, त्याबरोबर नागपुरामध्ये महाविकास आघाडी राहील का, असाही एक मुद्दा आहे. नाही, तिथे नागपूरमध्ये पहिली गोष्ट अशी की विदर्भामध्ये काँग्रेस हा एकमेव अतिशय म्हणजे ताकदीचा पक्ष आहे, जो सरळ सरळ तिथे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसची लढत आहे. तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांची जी इच्छा असेल की एकत्र लढावं किंवा त्या संदर्भामध्ये दुसरीकडे वेगळं लढावं, त्यानुरूप आम्ही निर्णय घेऊ ना. प्रश्न असा आहे की अनेक वेळा आम्ही अगोदरच सांगितलेलं आहे की ज्या वेळेला राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची आघाडी होती त्याही वेळेला एकत्र सत्तेत असताना 15 वर्ष सत्तेत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्ही वेगवेगळे लढलेलो आहोत. त्यामुळे ही कार्यकर्त्याची निवडणूक असते. अनेक ठिकाणी जिथं युती असते त्या ठिकाणी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाचा झेंडा पोचत नाही, पक्षाचा कार्यकर्ता पोचत नाही, चिन्ह पोचत नाही. त्यामुळे ज्या वेळेला आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हा चिन्ह जाणं, झेंडा जाणं, लोक-कार्यकर्ता तिथला जो असतो त्याला संधी मिळणं, प्रक्रिया असते. बरं. या सगळ्या प्रक्रियेनंतरच आपल्याला ही बाब स्पष्ट होणार आहे. यानंतर मी हारून खान यांच्याकडे जाणार आहे. हारून खानजी, असं विचारायचं आहे की संजय राऊतांनी पत्र लिहिलं काँग्रेस हायकमांडला प्रदेशाध्यक्षांच्या बद्दल, असं आम्हाला कळलेलं आहे. त्यावरती तुम्ही आणखीन प्रकाश टाकू शकता का? या संपूर्ण मुद्द्याच्या अनुषंगाने पक्षाची भूमिका काय आहे, मनसे आणि काँग्रेस यांच्यामध्ये जी काही विधानं झाली आहेत मधल्या काळात त्या अनुषंगाने? ते आता राऊत साहेबांनी जो पत्र लिहिलेला आहे त्या पत्राचा तो पूर्ण मजकूर मला माहित नाहीये, म्हणून त्याबद्दल मी काय बोलू शकत नाहीये. पण एक असं आहे की जी पत्रकार परिषद झाली होती ती पत्रकार परिषद फक्त शिवसेना आणि मनसे या पक्षाची झाली नव्हती. पत्रकार परिषद जी होती आणि जे निवडणूक आयोगाकडे जाणार होते ते सर्व पक्षीय जाणार होते. सर्व पक्षामध्ये भाजप पण होती, शिंदे गट पण होता, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, MIM सगळ्यांना आवाहन केलं होतं की ज्या प्रकारे निवडणुकीमध्ये या निवडणूक आयोगाच्या या लिस्टमध्ये यादीमध्ये जे काही घोळ चालू आहे त्याबद्दल तिथे सगळे गेले होते.
आता बाकी सगळ्या दोन जे पक्ष आहेत आणि सत्ताधारी जे पक्ष आहे तो तिथे आला नाही, म्हणून आता ती जी झाली पत्रकार परिषद ती महाविकास आघाडी झाली. आणि आता डावखरे बोलताना किंवा हे बोलतायत की पाठीमागून मनसेला आतमध्ये घेत आहेत. अहो, पाठीमागून किंवा पुढून घ्यायची गरज तुम्हाला का वाटते? समोर समोर ना सगळे एकत्रित बसले होते. काँग्रेसवाले बसले होते, शिवसेनेवाले बसले होते, राष्ट्रवादी काँग्रेसवाले बसले होते, समाजवादी पार्टीवाले बसले होते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे लोक बसले होते, सगळे एकत्रित बसले होते. त्यामध्ये महाविकास आघाडी मध्ये बिघाडी आली हे सगळं बोलायचे काय कारण नाही. बर. हारून खानचे एक प्रश्न असा आहे की शिवाजी पार्कमध्ये दरवर्षी जे दिवाळीचं मोठं सेलिब्रेशन होतं, दिवे लागतात, कंदील लागतात, त्यावेळेला गेल्या वेळेला पक्षाची चिन्ह कंदिलांवरती असण्यावरनं उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतलेला होता आणि प्रचाराचं नाव त्याला दिलेलं होतं. परंतु यावेळेला कंदिलांवरती दोन्ही ठाकरे बंधूंची छायाचित्र आहेत. मग हा प्रचार होत नाही का? नाही, आता एक सांगतो तुम्हाला, हे बंधू ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्रित आलेले आहेत आणि हे बंधुत्वाचा एक प्रकार आहे की आम्ही दोघे भाऊ एकत्रित होतो आणि एकत्रित राहणार आहोत. यासाठी तिथे कंदील लागले, त्यामध्ये काय आक्षेप घ्यायचा कारण मला दिसत नाही. बर पण मग त्यावेळेला मोदींना पाठिंबा दिलेला होता राज ठाकरेंनी, त्यामुळे आक्षेप होता, परंतु आता सोबत आलेत त्यामुळे आता कंदील चालतायत, असा सगळा प्रकार आहे का हा? नाही मॅडम, बघा कसं आहे की जेव्हा सोबत येतात तेव्हा सगळं जे काय अलबेल आहे त्यांचा आम्हाला चालतो, आम्हाला त्यांचा चालतो, हे प्रकार सर्व पक्षामध्ये होतो ना. आता एक दोन्ही भाऊ ठाकरे बंधू एकत्रित आलेले आहेत आणि म्हणून लोकांच्या पोटात पोटदुखी लागलेली आहे, तर ती गोष्ट वेगळी आहे. बर आणखीन एक प्रश्न, थोडासा आणखीन एक महत्वाचा प्रश्न विचारते. आज जो बॅनर लागलेला आहे बांद्र्यामध्ये शिवसेनेकडनं की महापौर शिवसेनेचाच होणार, त्यावरती आपण काय बोला? बरोबर ना, त्यांनी लावला ना, महापौर शिवसेनेचा होणार म्हणजे आमचा होणार. त्यांनी जे लावला ना बांद्र्यामध्ये मातोश्री समोर, त्यांनी येऊन बॅनर लावला की महापौर शिवसेनेचा होणार. बरं, तुम्हाला असं वाटतं का की एका बॅनर मधनं दोन शिकार करण्याचा प्रयत्न होता कुठेतरी? या पक्षाचा महापौर होणार. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाविकास आघाडी ही एकत्रित लढणार आहे आणि जेव्हा एकत्रित लढेल तेव्हा महाविकास आघाडीचाच महापौर होणार आहे. आणि हे कुणाला दाखवू इच्छितात ते मला माहित नाहीये. आता ह्यांना जे दाखवायचं आहे ते आम्हाला दाखवायचं नाहीये. त्यांनी तिथे बांद्रामध्ये बॅनर लावलाय म्हणजे ते आमच्यासाठीच आहे असं नाहीये. ते त्यांचे जे पक्ष आहेत, त्यांच्या बरोबर जे पक्ष आहेत, त्यांना दाखवायचं आहे की बघा आम्ही आमचाच महापौर होणार आहे. पण त्यांना विचारा एवढं की 227 नगरसेवक या उमेदवार असणार आहे. हारून खानजी, तुमचं जे स्पष्टीकरण आहे त्या मुद्द्यावरनं कळलेलं आहे. राजू वाघमारेजी तुमच्याकडे येते, पण आता मी वसंत डावखरे यांच्याकडे पुन्हा एकदा जातीये, माफ करा निरंजन डावखरे यांच्याकडे जातीये. निरंजनजी, मला असं तुम्हाला विचारायचं आहे की ठाण्यातला 70 पारचा जो नारा होता त्याला उत्तर म्हणून कुठेतरी तो बॅनर झळकलाय का, की महापौर शिवसेनेचाच होणार? नाही, मला वाटत नाही की तो जो बॅनर आहे तो ठाण्याच्या जी आमची बैठक होती त्याच्या अनुषंगाने, कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आमची ही बैठक संघटनात्मक बैठक होती आणि आपण जर हरुणजींचं वक्तव्य ऐकलं तर खरं तर त्यांच्या बोलण्यावरनं एक लक्षात येतं की खरं तर काँग्रेसलाच त्यांच्या या सगळ्या याच्यामध्ये स्थान नाही असे त्यांचं बोलणं होतं. आणि सावंत साहेबांनी मगाशी सचिनजींनी जसं सांगितलं की खरं आहे की महानगरपालिकेची निवडणूक हे कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्याचं मत काय, कार्यकर्त्याची भावना काय हे पक्षाला जाणून घेणं, समजून घेणं हे महत्वाचं असतं. पण त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी एक शिस्तीचा पक्ष आहे आणि ज्या वेळेस वरिष्ठांनी जे जे निर्णय घेतलेत त्याच्या अनुषंगाने कार्यकर्ते वागलेले आहेत. लोकसभा असेल, विधानसभा असेल, या सगळ्या निवडणुकीला कार्यकर्ता बूथवरती धावत असतो. ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्याच्या भावनेला मान, सन्मान देणं हे पक्षाचं कर्तव्य आहे. या दृष्टिकोनाने कार्यकर्त्यांचं मत आम्ही या इकडे या बैठकीमध्ये समजून घेतलं. या संदर्भातलं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सर्वस्वी निर्णय हा आमचे प्रदेशाचे सर्व नेते, आमचे प्रदेश अध्यक्ष चव्हाण साहेब आहेत, आमचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आहेत, आमचे सगळे राज्याचे नेते या संदर्भातला जो योग्य निर्णय आहे ते घेतील आणि ते सर्व कार्यकर्त्यांना निश्चितपणे मान्यही राहील. बर
सचिनजी, राऊतांनी अशा पद्धतीने पत्र लिहिणं किंवा ज्या पद्धतीने काही वक्तव्य हल्ली केली जात आहेत सगळ्याच नेत्यांकडनं, या वक्तव्यातनं कुठेतरी मित्रपक्षांमध्ये दुरावा निर्माण होतो किंवा दुखावलं जातं, खास करून पत्राचा आशय घेऊन म्हणते. हे दुखावणार नाहीये का कुठेतरी? कोणाला, म्हणजे हा प्रश्न असा आहे की दुखावणार म्हणजे कोणाला दुखावणार? महाविकास आघाडीला दुखावणार आहे, मित्रपक्षांना दुखावणार आहे. नाही, आता मला असं वाटतं की त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. लोकशाहीमध्ये आपली भूमिका, आपलं मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, संविधानानं तो दिलेला आहे. त्यांनी त्याची अंमलबजावणी केलेली आहे. आमच्या मताने म्हणजे निवडणुका कोणी लढाव्या, एकत्र लढाव्या किंवा वेगळं लढावं, हा सर्वस्वी काँग्रेस पक्षाचा निर्णय असणार आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी आणि काँग्रेसचे सगळे नेते मंडळी मिळून तो निर्णय घेतील. राऊत साहेबांना काय वाटतं हा त्यांच्या पक्षाबद्दल ते बोलू शकतात, त्यांनी कुठे भूमिका मांडू शकतात, परंतु निर्णय हा सर्वस्वी काँग्रेस पक्षाचा असणार आहे की एकत्र जावं का बरोबर न जाता एकटं लढावं. त्यामुळे या मध्ये त्यांनी काय पत्रामध्ये काय दिलं हा फार काही महत्वाचा विषय नाही. त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या नजरेत आणून दिला असेल. पण एखाद्या आघाडीतले असे मतभेद लोकांसमोर आल्यामुळे मतदारांवरती त्याचा परिणाम होतो असं तुम्हाला वाटत नाही? नाही, मला असं वाटतं की या संदर्भामध्ये त्यांनी पत्र लिहिलेलं जे आहे त्यांनी आपली भावना त्यांच्या पक्षाची सांगितली, त्यांच्या पक्षाच्या रूपात, आणि पक्षश्रेष्ठीच्या संदर्भामध्ये चर्चा आमच्या नेत्यांशी करतीलच. त्यामुळे मला असं वाटतं की ही प्रक्रिया आहे निवडणुकीला सामोरं जाण्याच्या आधीची. त्यामुळे त्याला फार काही आपण त्या ठिकाणी त्याला महाविकास आघाडीला धक्का बसला वगैरे अशा तऱ्हेचं काही चित्र त्याच्यात निर्माण होऊ नये असंच वाटतं मला. म्हणजे संपूर्ण प्रक्रियेकडे पुन्हा आपण एकदा येतोय. राजू वाघमारेजी, मला तुम्हाला प्रश्न हाच विचारायचा आहे की ज्या पद्धतीने दुसऱ्या फळीतले नेते कुठेतरी स्वबळ असं सातत्याने म्हणतायत शिवसेनेमध्ये सुद्धा, त्याचा फटका महायुतीला आणि पर्यायाने मतदारांच्या ओव्हरऑलच सेंटिमेंटवरती पडणार नाही असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, कसं आहे बघा, त्यावेळी कार्यकर्त्यांची ही निवडणूक असते, त्यावेळी कार्यकर्ते आपल्या भावना सांगत असतात. त्यांना जो संधी पाहिजे असते त्या संधीच्या दृष्टीने कार्यकर्ते प्रत्येक पक्षातले बोलत असतात. त्याच्यामुळे जरी कार्यकर्त्यांनी ही भूमिका मांडली तरी त्याचा परिणाम काही मतदानावर होण्याचा प्रश्न येत नाही. मला एका मुद्द्याबद्दल बोलायचं होतं. संजय राऊतांनी जे पत्र लिहिलं ते पत्र अशा पद्धतीने लिहिलंय की थोरात साहेबांसारखे ज्येष्ठ नेते येऊन सुद्धा संजय राऊत जर म्हणतायत की अध्यक्ष आले पाहिजेत, म्हणजे आता काँग्रेस पक्षाने राजकारण कसं करावं, कोणाला कुठे पाठवावं, हे मला वाटतं संजय राऊत काँग्रेसला शिकवण्याचा प्रयत्न करतायत. आणि ते मागच्या त्यांच्या एकंदर वक्तव्यांवरून काँग्रेसच्या या महाराष्ट्रातील नेत्यांना तेवढं महत्व संजय राऊत देत नाहीत. कारण त्यांची भूमिका त्याच पद्धतीची असते की आम्ही श्रेष्ठींशी बोलू, आम्ही इकडे खाली काही बोलणार नाही. त्याच्यामुळे तो एक मुद्दा. आणि दुसरा राज ठाकरेंचा मुद्दा. कितीही झालं तरी काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज ठाकरेंनी घेतलेली जी भूमिका उत्तर प्रदेश आणि बिहार या संदर्भातली त्यांची भूमिका ही जगजाहीर आहे. आणि त्याचा परिणाम काँग्रेसच्या बिहारच्या निवडणुकीवर पण होणार. त्याचा परिणाम जर राज ठाकरेंना घेतलं तर काँग्रेसची जी इकडची महाराष्ट्रातली मतं आहेत त्याच्यावर पण होणार आहे. कारण या मुद्द्याच्या बाबतीत काँग्रेस कुठेही लपू शकत नाही आहे. त्यांना त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागणार. सचिन सावंतजी, बिहार निवडणुकांमुळेच कुठेतरी मनसेपासून हात राखून राहतंय का काँग्रेस, काय सांगाल? नाही, पहिली गोष्ट अशी की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस पक्ष ही दोन विरुद्ध टोकं आहे, त्याच्यात कुठेही तरीची शंका नाही. आणि त्यामुळे आमचे मूलभूत मतभेद विविध विषयांवरती आहेत. विविध त्यांच्या एकंदर राजकीय त्यांचा जो प्रवास आहे त्याच्याबद्दल देखील काही आमचे मूलभूत आक्षेप आहेत ना, त्याच्यात काही म्हणजे ही जग जाहीर आहे. त्यामुळे त्याबद्दल काही फार बोलण्याची आवश्यकता नाही. राहता राहायला म्हणजे मला असं वाटतं राजू वाघमारेंना फार मोठी काळजी आहे काँग्रेस पक्षाची, पूर्वश्रमीचे काँग्रेस असल्यामुळे असेल कदाचित. परंतु या पद्धतीनं मतभेद हे महायुतीमध्ये आहेत, ते महाविकास आघाडीमध्ये पण असू शकतात. परंतु ते शेवटी सगळेजण मिळून एकत्र मिळून निर्णय घेऊन त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये पुढची काय कार्यक्रम असेल, कसा जायचंय त्याची आखणी केली जाते ना. मतभेद असणं काही आक्षेपार्ह गोष्ट नाहीये.
हरून खानजी, आपण आत्ताही ऐकलं सचिन सावंत यांनी स्पष्टपणे म्हटलं की दोन वेगवेगळी टोकं आहेत मनसे आणि काँग्रेस विचारसरणीच्या दृष्टीने. आता या परिस्थितीमध्ये असं वारंवार काँग्रेसकडनं म्हटलं जात असताना तोच प्रश्न पुन्हा एकदा तुम्हालाही विचारायचा आहे की कुठेतरी कार्यकर्त्यांच्या संवेदना असू देत किंवा मतदारांच्या भावना असू देत ह्याच्यावरती परिणाम होणार नाही का, आणि त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून एकसंध लढणं अवघड होणार नाही का? सचिन सावंत साहेब जे आहेत ना, आमचे काँग्रेसचे नेते आहेत, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मनसे आणि काँग्रेस ह्या दोन टोकावर आहेत. पण जेव्हा महाविकास आघाडी स्थापित झाली तेव्हा शिवसेना आणि काँग्रेस हे पण दोन टोकावर होते ना. जेव्हा कसं असतं की जेव्हा आपण सगळे मिळून एक कलमी कार्यक्रम बनवतो त्याच्यानंतरच ते बाकीचे सगळे जे भानगड असतात ते बाजूला ठेवून आपण निवडणुकीच्या सामोरं जातो. आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काँग्रेस, मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळे आता आज महाविकास आघाडीचे हिशोबाने तिथे त्या लोकांनी पत्रकार परिषद घेतलेली होती. पुढे काय याच्यामध्ये बद्दल होणार आहे, कोण कुठे जाणार आहे. बर हरून खानजी, मला असं वाटतंय की एकंदरीत आज चौघांचंही बोलणं ऐकताना आता कुठेतरी ही सुरुवात आहे आणि त्यामुळे नक्की आता काय समीकरण असतील हे सांगता येणं कठीण आहे. संपूर्ण प्रक्रिया आहे आणि प्रक्रियेअंती हे सगळं स्पष्ट होईलच असं दिसतंय. पण तरी सुद्धा आज तुम्ही येऊन आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. युती आघाडी असली की सत्तेत येणं सोपं असतं, पण निवडणूक आली की युती आघाडीमुळे एकत्र लढवणं ती जास्त कठीण होते. अगदी तेच सध्या आपल्या राज्यात होतंय. निवडणुकीत मित्रपक्ष वगैरे सब झूट असतं. प्रत्येक पक्षाला त्याच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्याला चिंता असते ती फक्त आणि फक्त आपल्या राजकीय अस्तित्वाची. त्यातूनच स्वबळाचे नारे वगैरे दिले जातात. अर्थात त्यात रणनीतीही असते. टॉपची नेते मंडळी कधीच युती आघाडीत असताना स्वबळाची गोष्ट उघडपणे स्वतः करत नाहीत. कारण जोपर्यंत सत्तेत येण्याची समीकरणे स्पष्ट होत नाही तोपर्यंत प्रत्येक दरवाजा, प्रत्येक खिडकी उघडी असावी, सर्व पर्याय खुले असावे याचे त्यांना भान असते. हे नारे दिल्या जातात खालच्या फळीकडून आणि यांचा वापर मोठे नेते मग युती आघाडीत वाटाघाटी करताना दबाव तंत्र म्हणून करून घेतात. कधी कधी एकत्र असलेल्या दोन पक्षांचीच एखाद्या शहरात ताकद असू शकते. मुंबईची महापालिकाच बघूया ना. मुंबई महापालिकेत 2012 मध्ये शिवसेना आणि भाजपनं युतीमध्ये निवडणुका लढल्या होत्या. त्यावेळी दोघांच्या जागांची बेरीज 110 होती. मात्र त्यानंतर 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेनं 84 आणि भाजपनं 82 जागा जिंकल्या. वेगवेगळे लढले पण दोघांच्या जागांची बेरीज 166च्या वर गेली. अवघ्या 5 वर्षात 56 जागा वाढल्या. त्यामुळे पक्ष आपापला राजकीय फायदा बघत व्यावहारिक पातळीवर काय करायचे ते ठरवतीलच. पण मतदाराच्या मनात बरीच अव्यवहारिक प्रश्न असणारे, अनेक वर्ष एकमेकांचे तोंडही न पाहणारे, सत्तेसाठी जर एक झाले तर त्यांना मराठी माणसाच्या नावावर मतदान करायचे का? की निवडणूक आयोगानं चिन्ह आणि नाव एकाला दिले असले तरी कोर्टात फाईट सुरू असताना पक्ष नक्की कोणाचा, काय समजून मतदान करावे? की बोगस मतदानाचं निर्माण झालेलं धुकं बघता नक्की आपले मत आपण देतोय तिथेच जाणार का ही शंका मनात ठेवून मतदान करायचं का? की गुंड पुंड नेते कार्यकर्त्यांचे आजवर आश्रयस्थान राहिलेले, काल नाहीतर आज आश्रयस्थान असलेल्या पक्षांना मतदान करायचे का? त्यामुळे कठीण खरं तर राजकीय वाटाघाटी नाहीत, कठीण एकत्र येणं नाही, कठीण एकत्र लढणं नाही, कठीण आहे ते योग्य पक्षाला, योग्य व्यक्तीला मतदान करणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.